मला मुरबाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून मी पक्षाकडे विनंती केलेली आहे. माझ्या ज्येष्ठतेनुसार आणि निष्ठावंत म्हणून कार्यकर्ता म्हणून मलाच उमेदवारी मिळेल, परंतु जर पक्ष जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या राजकीय विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतंच देशामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुका झाल्या. अनेक त्यामध्ये बदल झाले, अनेक दावेदार होते उमेदवार, परंतु आपण पाहिलं तर एक मोठा बदल आपल्याला संपूर्ण देशातच पाहायला मिळाला. त्यामध्ये महाराष्ट्राची गोष्ट केली, त्यामध्ये मुरबाडाची गोष्ट केली, त्यामध्ये भिवंडीची गोष्ट केली, तर यामध्ये देखील एक मोठा बदल पाहायला मिळाला. कारण भाजप नेता जर आपण पाहिलं, माजी खासदार देखील होते, मंत्री देखील होते, कपिल पाटील सलग 2 वेळा विजयी झाले होते. तिसऱ्यांदा देखील विजयी होतील असे भाजपला वाटत होतं, मित्र पक्षाला वाटत होतं, महायुतीला वाटत होतं. परंतु यावेळेस एक मोठा बदल झाला, तो म्हणजे नवनिर्वाचित खासदार बाळामामा म्हात्रे. खरं तर महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते, राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी पक्षाचे ते उमेदवार होते. अनेक मोठा तसाच बदल यंदा देखील विधानसभेमध्ये होणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. अनेक उमेदवार पुढे आहेत, अनेक नावं देखील पुढे येतात, अनेक चर्चा आहे. त्यामध्ये समीकरण नेमकं काय असणार आहे, कोण उमेदवार असेल, कोणाला तिकीट मिळणार आहे, एकंदरीत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणार आहेत कालिदास देशमुख. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर त्यांचं विश्लेषण महत्वाचं असणार आहे, त्यांचा अभ्यास गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचा असणार. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कालिदास देशमुख असणार आहे. सर, स्वागत आहे आपल्या ठळक वार्तामध्ये. काय सांगाल, लोकसभामध्ये जो मोठा बदल घडला, तशीच चर्चा आहे की यावेळेस देखील विधानसभेमध्ये होणार आहे. नेमकं काय वाटतं की कपिल पाटलांचा पराभव का झाला आणि का लोकांनी बाळामामा म्हात्रे यांना संधी दिली? तुमच्याच पक्षाचे ते आहेत, आपण देखील प्रचारामध्ये होतात. एकंदरीत हे समीकरण कशा प्रकारे जुळलं, कपिल पाटलांचा पराभव का झाला, पहिल्यांदा आपण त्याच्यावरती बोलूया. खरं म्हणजे बघा, लोकसभेचे जे उमेदवार असतात त्यांनी जे मतदारसंघातील प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ते काही अंशी यशस्वी झाले, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात त्यांनी रेल्वेचा मुख्य प्रश्न आहे बदलापूरचा, तो त्यांनी सोडवलेला नाही. आणि आज बदलापूरमधून लाखो लोक रोज मुंबई ठाणे इथे प्रवास करत असतात. आणि त्यांचं कसं, चाकरमानी बोलल्यावर सकाळी जाणार कामावर तो संध्याकाळी येणार, त्यांना बाकी काही घेणं देणं नसतं. त्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या तर ते कोणालाही मतदान करण्यास मोकळे असतात. परंतु त्यांना जर सुविधा मिळाल्या नाही तर ते काय करणार? मग शेवटी त्यांचा तो 10 वर्षाचा रोष होता, तो त्यांनी त्याच्यामध्ये काढला. हा एक मुद्दा झाला. असंही म्हटलं जातं की पक्ष अंतर्गत नाराजी होती. अनेक नेत्यांनी गुपितपणे आपण पाहिलं तर मतदान बाळामामा म्हात्रे यांना करा किंवा निलेश कांबळे यांना करा, असं देखील चर्चा वर्तुळात होती की भाजपच्याच काही नेत्यांनी अशा प्रकारे समीकरण लावले आणि तिथेच कुठेतरी फटका जो आहे तो कपिल पाटलांना बसला आणि याचा फायदा बाळामामांना झाला. यावरती आपलं काय मत आहे की खरंच असं झालं होतं का? बाळामामा ही व्यक्ती अशी होती की मामा बोलल्यावर प्रत्येक मतदाराला हा आपल्या जवळचा, आपल्या कुटुंबातला कोणतरी आहे, हे जे समीकरण होतं. म्हणजे हे लोकांच्या मनामध्ये वाटलं का मामा बोलल्यानंतर बाबा माझा माणूस आहे. खेडेगावातल्या लोकांना तर त्याच्याबद्दल जास्त अपेक्षा होती आणि आपला जवळचा माणूस आपण त्याला मतदान करून निवडून आणू. आणि ह्या बाबतीत महायुतीने जे झालेलं त्यांचा भ्रष्टाचार असेल किंवा महागाई असेल, सिलेंडरची किमती बघा, किराणा मालाची किमती बघा, तेलाची किमती बघा, किती वाढल्या होत्या, गृहिणींना किती त्रास झाला होता. याचा सगळ्याचा रोष एकत्र झाला. आणि त्याच्यामध्ये इंटरनल असं असेल का, मी सोशल मीडियावर ऐकलं होतं की या पक्षांतर कुरबुरी होत्या, त्या पक्षांतर कुरबुरीचा इफेक्ट सुद्धा झाला, 100% झाला. कारण प्रत्येक जण ओपनली बोलत नाही, मी तुझ्यावर नाराज आहे. हे नाराज करण्याची प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारे असते. तर सोशल मीडियावर ज्या वेळेला आपण बघितलं त्यावेळेला त्यांच्याच पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी त्यांना ते कसे पडतील याचा विचार केला. हे सोशल मीडियावर आपल्याला दिसत नाही होऊ शकत. कारण कसं असतं, लोकांचा रोष होता महायुतीबद्दल, तो लोकांनी रोष केला, त्याला कारण मिळालं की बाबा आत्ताची परिस्थिती 10 वर्षामध्ये कपिल पाटलांनी काय केलं हे लोकांच्या परत पोचलं नाही.
केलं असेल त्यांनी, पण ते पोहोचलं नाही. आणि तो रश होता. पण रेल्वेचा महत्वाचा प्रश्न होता, होम प्लॅटफॉर्मचा प्रश्न होता, रेल्वे ब्रिजचा प्रश्न होता, भरपूर असे प्रश्न होते. सेंट्रल गव्हर्नमेंटचा 35 सेक्शनचा प्रश्न होता, की जे प्रश्न सुटले नाही शेतकऱ्यांचा. आज 35 सेक्शनचा एवढा मोठा प्रश्न आहे. हजारो लोकांच्या ठाणे जिल्ह्याच्या जमिनी गेलेल्या आहेत, सरकारी जमा, ते मालक असून सुद्धा ते काही करू शकत नाही, विकू शकत नाही, त्याच्यावर काही करू शकत नाही. हा जो महत्वाचा केंद्राचा प्रश्न होता, तो प्रश्न ते सोडवणं अपयशी ठरले. आणि त्याचा सर्वांचा परिणाम ही पक्षांतर नाराजी, तो त्यांचा असं सगळ्यांचा इफेक्ट होऊन त्यांचा पराभव झाला. आणि त्याच्यामध्ये बाळामामाने जे काम केलं, म्हणजे बाळामामाने प्रत्येकाच्या मनामध्ये मामा हा बसला. दुसरी गोष्ट, जे अल्पसंख्याक लोक होते, अल्पसंख्याक लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद या महाविकास आघाडीला दिला आणि त्याच्यातूनच हे विजयाचं रोपटं लावलं गेलं. एक असा नरेटिव्ह देखील सेट झाला होता की अबकी बार जर 400 पार झाले तर संविधान बदलण्याचं काम जे आहे ते महायुतीचं सरकार करेल. आणि कुठेतरी बौद्ध किंवा एससी समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, त्यांनी भाजपला वोट केलं नाही, असं देखील नरेटिव्ह म्हटलं गेलं. याकडे कशा प्रकारे पाहता, की खरंच अशा प्रकारे नरेटिव्ह सेट झालं होतं का, आणि खरंच महायुतीचं सरकार आल्याने संविधानाला धोका होता का? नरेटिव्ह सेट झाला हा प्रश्न वेगळा आहे, परंतु यांच्या भाषणामध्ये, महायुतीच्या नेत्यांच्या भाषणामध्ये संविधान बदलणार, आम्ही संविधान बदलू, आम्हाला जर 400च्या पार केले तर संविधान बदलू, ही लोकांच्या मध्ये प्रक्षोभ होता. आणि कुठेतरी याला छेद देण्याचा प्रयत्न सर्व समाजातील लोकांनी केला. तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आज एवढी वर्षांनी घटनेनंतर त्या घटनेच्यावर आपला देश चालू आहे, आणि तेच जर बदललं तर मग आपलं काय होणार, हे प्रत्येकाच्या मनामध्ये ती एक भीती होती. आणि त्या भीतीचा उद्रेक याच्यातून झाला आणि महायुतीचा पराभव झाला. हे लोकसभेचं झालं. आता आपण विधानसभेचं बोलूया, कारण अवघ्या काही दिवसांमध्येच विधानसभेचं वादळ जे आहे ते महाराष्ट्रावर धडकणार आहे. विधानसभेबद्दल काय सांगाल? त्यातच मुरबाड विधानसभा आपण पाहिलं तर त्यामध्ये आमदार किसन कथोरे यांचं वर्चस्व आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. इथल्या आदिवासींचे प्रश्न असतील, वंचितांचे प्रश्न असतील, अजूनही तसेच आहे. पाणी समस्या, आरोग्य, रस्ते यावरती आपल्याला मतं मागताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. खरंच मुरबाड विधानसभेचा विकास झालाय का आमदार किसन कथोरे यांच्यातर्फे, आणि नेमकं काय प्रश्न उद्भवत आहेत अजूनही या विधानसभेमध्ये? प्रश्न असा आहे, आज 20 वर्ष झाली या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आमदार साहेब करतात, परंतु मूलभूत प्रश्न जे आहेत त्या मूलभूत प्रश्नांना सुटलेले नाहीत. हे बघा, जी लोकांना काय अपेक्षा असते, मला जायला चांगले रस्ते पाहिजेत, मला प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे, माझं आरोग्य चांगलं पाहिजे, मला लाईट पाहिजे, याच अपेक्षा असतात. बाकी आणि खायला आम्हाला रोजगार पाहिजे, हा रोजगार हा मुख्य होता. पण तो परिस्थिती अशी आहे का हेच जर प्रश्न सोडवले नाहीत तर मग पुढे काय होणार? आज लाईटचा प्रश्न आपण बघतोय, त्याचा इफेक्ट, फार मोठा इफेक्ट या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे लाईटचा. आज आपण कितीतरी ठिकाणी बघतो की लोड शेडिंग होतंय. एवढी वर्ष मग तुम्ही केलं काय? आमदारांचं स्टेटमेंट होतं की 1 मे पासून बदलापूर शहर जे आहे ते लोड शेडिंग 100%. गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी तसंच स्टेटमेंट केलं होतं. झालं का? नाही झालं. मग तुम्ही आत्ताच का करता? आज 20 वर्ष तुम्ही आमदार आहात, मग 20 वर्षामध्ये तुम्ही करू शकले नाहीत का? हा एक महत्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या नागरिकाच्या मनामध्ये आहे, आणि त्याचा उद्रेक हा 100% या विधानसभेत होणार आहे. आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो निश्चितपणे निवडून येणार आहे. अनेक उमेदवारांची नावं पुढे येत आहेत, अनेक जण इच्छुक देखील आहेत. त्यामध्ये आता शिवसेनाकडून देखील एक नाव पुढे येते, सुभाष पवार. आणि त्यातच आता कुठेतरी गुपित अशी चर्चा आहे की सुभाष पवार यंदाच्या निवडणुकाच्या आहेत त्या तुतारीकडून लढवतील. एकंदरीत काय समीकरण आहे की मित्र पक्ष देखील आहेत, तिकडनंही दावा केला जातोय, आणि तुतारीकडून देखील लढण्याची आता कुठेतरी नाव आहेत. त्यातही तुमचंही नाव पुढे येते महाविकास आघाडीकडून, किंवा शैलेश वडनेरे असतील, यांचीही चर्चा होते. नेमकं काय समीकरण होणार आहे यंदा विधानसभेमध्ये? समीकरण बघा, आता यामध्ये तुम्हाला सांगतो की या विधानसभेमध्ये 100% महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होणारच आहे. हे 100% आहे, कारण त्यांनी जी 20 वर्षामध्ये जी कामं केली नाहीत त्याचा उद्रेक याच्यामध्ये नक्कीच होणार आहे. आता प्रश्न राहिला या विधानसभेमध्ये, मी मागितलेलं आहे, शैलेश वडनेरे मागितलेलं आहे, हेमंत रवणाने आमच्या पक्षातर्फे मागितले, आणि तसं बघायला तर मुरबाडमधून कोणीच आलेलं नाही. म्हणजे जो मुरबाडचा भाग आहे, जे 50% मत, 50% मतदार, समजा 2-2.25 लाख मतदार बदलापूरमधून आहे, 2-2.25 लाख मतदार मुरबाड मधून आहे, ग्रामीण भागातून आहे. परंतु ग्रामीण भागातून एका सुद्धा व्यक्तीने किंवा कार्यकर्त्याने आपल्या या महाविकास आघाडीमध्ये
नाव निश्चित केलं. नाव म्हणजे उमेदवारी मागितली नाही. आता जो भाग आहे तो गेल्या वेळेला जो तो शहरी भागातला आम्ही तिघांनी मागितलेला आहे. प्रश्न असा की शहरी भागातले जे प्रश्न आहेत ते सोडवणे, आमदार साहेब आहेत ते सुद्धा शहरी भागातच राहतात. आता प्रश्न असा आहे की जर शहरी भागातलेच प्रश्न सोडवले गेले नाहीत त्याचा इफेक्ट निश्चितच या उमेदवार याच्यावर होणार आहे. या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच होणार आहे. इथे कास्ट फॅक्टर असतो तो मोठा मानला जातो आणि कुणबी मतदारसंघ जर आपण पाहिला तर मुरबाडमध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळते. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून कुणबी मतदारसंघ जो कथोरेंच्या मागे आपल्याला ठामपणे पाहायला मिळते. त्यातच सुभाष पवार जे आहेत तेही कुणबी समाजातून प्रतिनिधित्व करतात. काय वाटतं की सुभाष पवार यांना तिकीट भेटलं तर कशा प्रकारे ही चुरस आपल्याला पाहायला मिळणार? प्रश्न असा आहे की ते अजून जर आणि तरचा प्रश्न आहे. समाजाचा प्रश्न हा वेगळा आहे. परिस्थिती अशी आहे की आज लोकांना स्वतःच्या गरजा जर पूर्ण झाल्या तर ते समाजाकडेही बघत नाहीत. जर ही व्यक्ती चांगलं काम करते, कालिदास देशमुख चांगले काम करते त्याच्या पाठीमागे उभे राहील. कथोरे साहेब उभे करत चांगले असेल त्याच्या पाठीमागे, शैलेश वडणे चांगले काम करत असेल त्याच्या पाठीमागे उभे राहील. म्हणजे प्रश्न लोकांचा जातीवर या असू शकेल काही प्रमाणात, पण जास्तीत जास्त लोकांचा जो सुविधा जास्त पुरवणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्याच बरोबर मतदार जाणार आहे. कारण लोकांच्या जर गरजा पूर्ण झाल्या नाही, लोकांचे जर प्रश्न सोडवले नाही, रोजगाराचा प्रश्न सोडवला नाही, त्याचा महागाईचा प्रश्न सोडवला नाही, विजेचा प्रश्न सोडवला नाही, पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर लोक करणार काय? म्हणजे समाज म्हणून लोक मतदान करणार नाहीत. इथे जी व्यक्ती करतात, बाळामामाची परिस्थिती अशी होती का इथे पण कुणबी मतदार भरपूर होता, मराठा समाजाचा भरपूर होता, परंतु ते आगरी समाजाचे मग ते काय निवडून आले? तिथे समाज बघितला नाही, तिथे त्याचं कार्य बघितलं, तो माणूस बघितला, माणूस आपला वाटतो म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. असा विषय. बदलापूरची जनता जर आपण पाहिली तर सुज्ञ मतदार राज्यात आहे तो अतिशय शून्य आहे. हा पण पाहिला बदल की लोकसभेमध्ये देखील घडला. विधानसभेमध्ये असा बदल घडू शकतो का? त्याला दुसरा प्रश्न असा आहे की इतर वेळेस बदलापूरची जनता 10 रुपयाची भाजी घेताना देखील विचार करते. तर आमदार नेमका निवडताना काय विचार केला पाहिजे? कशा प्रकारे लोकांनी आमदार निवडताना गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? आमदार म्हणजे आपले जे प्रश्न आहेत ते सोडवणारा मुख्य आहे. मूलभूत प्रश्न सोडवला पाहिजे. रोजंदारीचा प्रश्न पहिल्यांदा ते सोडवलं पाहिजे. आज रोजगार पाहिजे. रेल्वेचा प्रश्न इथे बदलापूरमध्ये मुख्य आहे. आज लाखो लोक जातात, त्यांच्या लोकांना आपण बघतो किड्या मुंग्यासारखी लोक जातात. रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढलेली नाही एवढ्या वर्षामध्ये कधीच. प्लॅटफॉर्मचा प्रश्न आहे, सुविधा नाही, प्रसारणगृह नाही आहेत, ब्रिज नाही आहेत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत लोकांच्या रोज जाणाऱ्या त्यांना रोज दिसतं ना रोज, त्याच्या ज्या समस्या ते सोडवणार त्यांना माणूस पाहिजे. पाण्याचा प्रश्न आज किती लोक त्यांच्याच आज जरी महाविकास आघाडी असली किंवा युतीचं असलं तरी युतीच्याच लोकांचा सत्ता असून सुद्धा त्यांना मोर्चे काढावे लागतात, त्यांना उपोषण करावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती ज्या वेळेला हे प्रश्न सोडवले जातील त्याच वेळेला चांगला उमेदवार निवडून यायला पाहिजे. हे मूलभूत प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडून पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की यंदा महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार. नेमका तो उमेदवार कोण असेल? तुम्ही असाल, सुरेश पवार असतील की वडनेरे असतील? नेमकं कोण असेल? नाही, प्रश्न पक्षाने जो तिकीट देईल त्यावेळेला. आता पक्षाकडे मी मागितलं तिकीट. परवा दिवशी आमच्या मुलाखतीमध्ये जे प्रश्न होता, पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला पक्षामध्ये काहीच नव्हतं, सर्व कथोरे साहेब होते, ज्यावेळेला आमच्या पक्षामध्ये सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते घेऊन निघून गेले, त्यावेळेला मी एकटा उभा राहिला नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन संघटना उभी केली. त्याची त्यांनी निश्चितच मला विचारलं त्या दिवशी निवडणुकीमध्ये आपल्या मुलाखतीमध्ये, त्यावेळेला मी सांगितलं ज्यावेळेला पक्षामध्ये कोणी तर तेव्हा आम्ही होतो. पक्ष आम्ही तेव्हा निष्ठावंत आम्ही आहोत. एवढी वर्ष आम्ही 30-40 वर्ष पक्षासाठी आम्ही खर्च केलेला, आमचं आयुष्य आम्ही वेचलेलं आहे. आणि ज्या वेळेला पक्षामधले सगळे पक्ष सोडून गेले, आमदारासहित सर्व नगरसेवक, शहराध्यक्ष सर्व सोडून गेलं, त्यावेळेला आम्ही सर्व जे निष्ठावंत कार्य करतो त्यांनी संघटना उभी केली. म्हणून आज संघटना आहे. तर तेव्हा जर कोण नसतं ती संघटना वाढली असती. रोपटं आम्ही लावलेलं, आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे. मग त्याची फळं घ्यायला सगळेजण येणार आहेत. हेच मुख्य धरून माननीय आमचे प्रदेश अध्यक्षांनी विचारलेला प्रश्न, जितेंद्र आव्हाड बोलले का हा कार्यकर्ता जुना आहे. तर त्यावेळेला जयंत पाटील साहेब बोलले हा जुना नाही, हा माझा कार्यकर्ता आहे, हा खरा सच्चा कार्यकर्ता आहे. म्हणजे हे एवढं माझ्यासाठी बोललात ना, तर मी धन्य समजतो मला. कारण माझ्या या जेवढं मी निष्ठावंत राहिलो त्याचं त्यांनी मोल मला मिळालेलं आहे. आणि ते पण संपूर्ण जिल्ह्यातील जे उमेदवार होते आणि सर्व पार्लमेंटरी बोर्ड त्यांच्यासमोर हा विषय झाला. जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे 2 गट झाले त्यावेळेस पडत्या काळामध्ये तुम्ही देखील त्याच्यामध्ये सोबत होतात आणि अजूनही सोबत आहे. अशा वेळी एखाद्या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्या गेल्यावर
नाराजगी किंवा काय अंतर्नाराचा प्रश्न आहे. शेवटी आमचं पक्षाचं दैवत आहे माननीय शरद पवार. तो जे निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत. पक्ष जो आदेश देतील त्याचा आम्ही निश्चितच, मी एक पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काम करेन. जर सुभाष पवार यांना तिकीट मिळालं तर आपल्या कार्यकर्त्यांतर्फे त्यांना पाठिंबा असेल? निश्चितच पक्षाने जर तिकीट दिलं तर 100% आम्ही त्यासाठी काम करणार. उलट आम्ही असं करणार की ते कसं जो पक्षाचा आदेश देईल ते पार्लमेंटरी बोर्ड आणि माननीय शरद पवार ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं कर्तव्य हा पक्षनिष्ठ म्हणून आम्ही निश्चितच काम करू. नक्की. तर हे होते कालिदास देशमुख. अतिशय सविस्तररित्या त्यांनी आपलं मत जे आहे परखडपणे मांडलेलं आहे. लोकसभामध्ये कपिल पाटलांचा झालेला पराभव असेल किंवा बाळमामांचा झालेला विजय असेल याबद्दल त्यांनी सविस्तररित्या आपलं मत ठेवलेलं आहे. नागरिक जे होते, मतदारसंघ जो होता तो नाराज होता आणि त्यांनी आपल्या मतांद्वारे जो आहे तो बदल घडवला आणि हाच बदल जो आहे तो येत्या मुरबाड विधानसभेमध्ये देखील होणार असं मत जे आहे त्यांनी यावेळेस दिलेलं आहे. महाविकास आघाडीचाच उमेदवार जो आहे तो विजय होणार. मग ते सुभाष पवार असोत किंवा इतर कोणीही असोत, जो उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याला आमचा पूर्णतः पाठिंबा असेल. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी या पक्षामध्ये आहे आणि पुढेही राहील आणि पक्षाचा जोही निर्णय असेल तो मला मान्य असेल. परंतु मुरबाड विधानसभेमधील जे प्रश्न असतील, अजूनही जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडून सोडवले गेले नाही असं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलंय. तुर्तास इतकंच. व्हिडिओ राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.